हा लक्ष द्या. ट्रेडिंगची डेबिट साइड रिपीट करतो, मग क्रेडिट साइड घेऊया. आता आज जास्त एक्सप्लेन नाही होणार, रिपीट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डेबिट व्हॉट कम्स इन, पहिला व्यवहार टू ओपनिंग स्टॉक. लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा करंट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो. डेबिट व्हॉट कम्स इन या वर्षात आला. टू परचेसेस, खरेदी. काय खरेदी? आपण ज्याचा व्यवसाय करतो त्या गुड्स खरेदी केले. स्टेशनरी असेल स्टेशनरी खरेदी करा, किराणा मालाचं दुकान असेल किराणा मालाचा माल खरेदी करा, इलेक्ट्रिसिटीचं दुकान असेल ते गुड्स खरेदी करा. म्हणजे परचेसेस म्हणजे खरेदी. ह्याच्यात दोन्ही परचेस असतात ना, कॅश परचेस आणि क्रेडिट परचेस. कोण विचारलं नाही सर मग कॅश परचेस कुठे घ्यायचं, इथं तसं काय दाखवायचं नसतं. कॅश प्लस क्रेडिट दोन्ही म्हणून दाखवायचं इथं. लेस परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय? परचेस केलेल्या मालापैकी काही माल परत करून टाकला, सॅम्पल प्रमाणे नव्हता, डॅमेज होता, त्यामुळे परत केला, म्हणजे तेवढे परचेसेस काय होणार? कमी होणार. लक्षात येतं का? मायनस आहे, तेवढे परचेसेस कमी होणार. त्याच्यानंतर ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस. अहो ह्या शब्दातच उत्तर आहे ना, अनरेकॉर्डेड, नॉट रेकॉर्डेड. नॉट रेकॉर्डेड परचेसेस म्हणजे परचेसेस केले, त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, बिल आहे, पण नोंद केली नाहीये. मग करा नोंद, आता करा नोंद. वर्षाच्या शेवटी खरेदी केली की असंच होतं. मग काय करायची? नोंद करायची, म्हणजे आपले परचेसेस वाढणार, परचेसेस वाढणार. लक्षात येते का? अनरेकॉर्डेड परचेसेस, खरेदी केली पण नोंद नाही केली. मग कर, तुझी खरेदी आहे, कागद आहे का? हो आहे, इनवॉइस आहे, बिल, इनवॉइस म्हणजे बिल. मग त्यामुळे परचेसेस वाढणार. इथपर्यंत झाला, हा पहिला राऊंड झाला. आता ह्याच्यानंतर G1, G2 आणि G3 तीन ग्रुप केलेत आपण, गट. या पहिल्या गटात 4 खर्च आहे, दुसऱ्या गटात 4 आहे आणि तिसऱ्या गटात 11 ठेवले. असे पाठ करायचे. हे पाठ केले तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोपा जाणार. पहिल्यात कोण आहे? पहिल्या गटात वेजेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट आणि ऑक्ट्राय. वेजेस, कॅरेज इनवर्ड, फ्रेट, ऑक्ट्राय. वेजेस म्हणजे मजुरी, या दोन्हीचा अर्थ वाहतूक खर्च, माल वाहतुकीचा खर्च. ते सुद्धा कुठला? ते सुद्धा कुठला? असा वाहतूक खर्च की माल परचेस करताना येणारा वाहतुकीचा खर्च, माल सेल करताना येणारा वाहतुकीचा खर्च इथं घ्यायचा नाही. इथं कुठला खर्च घ्यायचा वाहतुकीचा? जेव्हा माल आपण गुड्स आपण परचेस करतो त्यावेळेचा वाहतुकीचा खर्च आहे हा. आणि ऑक्ट्राय म्हणजे जकात. आता नाही आहे, आउटडेटेड झालेला आहे. जकात नाका होता, घरी वडिलांना विचारा होता, आता सगळं बंद झालंय. दुसऱ्या गटात काय आहे? ऑइल, गॅस, वॉटर आणि हे काय? एफ म्हणजे फ्युएल. ऑइल, गॅस, वॉटर, फ्युएल हे सगळे शब्द तुम्हाला माहित आहेत, त्यामुळे काही गरज नाहीये. हा दुसरा गट झाला. तिसऱ्या गटात काय ते मात्र लिहायला पाहिजे नीट. रॉयल्टी, मोटिव्ह पॉवर, जरा असं कमी जागेत बसतंय. त्यानंतर फॅक्टरी मॅनेजर्स सॅलरी, त्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरीचा विमा, त्यानंतर फॅक्टरी रेंट, त्यानंतर प्रोडक्टिव्ह वेजेस, नंतर कस्टम ड्युटी, अजून एक इम्पोर्ट ड्युटी, त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस. आज जरा दोन लिहिले. आणि शेवटचा हिटिंग अँड लाइट, एल लिहिले, एल. हिटिंग अँड लाइटिंग. हिटिंग अँड लाइटिंग ते प्लास्टिक वितळवत नाहीत का, लोखंड वितळवतात फॅक्टरीमध्ये. फाउंड्री असते बघा, लोखंड वितळवतात आणि त्याच्यापासून दुसऱ्या वस्तू तयार करतात. हे खुर्च्या वगैरे कशा तयार होतात? फायबरच्या खुर्च्या. त्या प्लास्टिक वितळवत ते तयार करतात. फायबरचा पण कारखाना असतो, फायबरचा वेगळा, प्लास्टिकचा वेगळा, स्टीलचा वेगळा. वितळवूनच रसच हे करतात ना ते ओतून डाय मध्ये. ते हिटिंग अँड लाइटिंग. हे तर किती खर्च आहे? 11 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एक राहिला. डॉक चार्जेस. 11 आहे. डॉक चार्जेस. डॉक चार्जेस म्हणजे समुद्र किनारी जेव्हा माल उतरवतात की नाही, कंटेनर मोठे मोठे असतात, ट्रेन उतरवतात, ते डॉक चार्जेस. त्याचा आपला माल उतरला की आपल्याला त्याचे चार्जेस भरावे लागतात. ठीक आहे, ही झाली ट्रेडिंगची डेबिट साइड. आता इथं लास्ट बोलतो. ट्रेडिंगच्या डेबिट साइड हे कशाचे व्यवहार असतात? इथं एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस, तिथं लिहिलं होतं काल. फॅक्टरी
आणि मॅन्युफॅक्चरिंग या संबंधित जे खर्च असतील ते सगळे कुठे घ्यायचे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ह्याला कलेक्टिव्हली अजून एक नाव काय दिलं होतं मी? डायरेक्ट एक्सपेन्सेस. आमच्या थेअरीत आहे ते, मी ती थेअरी वाचूनच हे करतो. फक्त ती थेअरी कशाला वाचून दाखवायची? तर ट्रेडिंग अकाउंटचा मला थेअरी वाचायची गरज नाही. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहे अमुक अमुक व्यवहार असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला अमुक अमुक व्यवहार असतात, तसं त्या थेअरीत लिहिलंय. आणि शेवटी ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस चे आउटपुट दिलेलं आहे, तेच आहे. त्यामुळे ते थेअरी वाचायची गरज नाहीये. ही डेबिट साइड आज एक्सप्लेन झाली. आणि हे सगळे खर्च कशात क्लासिफाय होतात? या तिघांच्या. एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस, काही खर्च यातले आहेत, काही खर्च याच्या रिलेटेड आहेत, काही खर्च मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड आहेत. असे आहेत. कशाला त्याचं बायफर्केशन करून सांगू? त्याच्यावर काही एमसीक्यू येणार नाहीये. त्याच्यावर काही एमसीक्यू येणार नाहीये. तुम्हाला काय येणार? ह्या आयटमचं कुठलं तरी नाव देणार आणि कुठल्या अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होत आहे किंवा कुठल्या अकाउंटला होत आहे. डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट म्हणून सांगायचं. झालं. ह्याचे जरा अर्थ सांगतो. रॉयल्टी म्हणजे काय? खालच्या अकरांचे. रॉयल्टी म्हणजे एखाद्याची ऍसेट वापरल्याबद्दल दिला जाणारा मोबदला. ऍसेटचा. आता एखाद्याच्या विहिरीला भरपूर खूप पाणी आहे, काय विहीर फुल असते आणि आसपासच्या एरियात पाणी नाही आहे, कुठल्या शेती असं असतंय बघा. आसपास कोणालाही बोर मारलं, विहीर काढली तरी पाणी नसतंय आणि ह्याच्या विहिरीत तेवढं पाणी आहे. मग हा पाणी विकतो, मोठं मीटर लावून विकतो. मीटर लावता येते, आपलं मीटर नसते का? मीटर लावून विकतो. मग ते पाण्याचं भाडं घेणार तो. रॉयल्टी. रॉयल्टी एक साधं उदाहरण सांगितलं, कालचं नको. मोटिव्ह पॉवर म्हणजे मोठ्या प्रमाणात जेव्हा एखादे मशीन रन करण्यासाठी जे 3 फेज इलेक्ट्रिसिटी लागते, मोटिव्ह पॉवर म्हणतात. हे फॅक्टरीमध्ये लागणार. ऑफिसमध्ये कशाला पाहिजे? ऑफिसमध्ये 2 फेज पण चालते. 2 फेज माहिती आहे ना, फेज असतात 3 फेज 2 फेज. हां, फॅक्टरी मॅनेजर असेल ते फॅक्टरीच्या मॅनेजरचा पगार, फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरीच्या संबंधित कुठलाही खर्च असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय? 2 वेजेस असतात, प्रोडक्टिव्ह वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेस आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मराठी. प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे उत्पादनाच्या संबंधित मजुरी आणि अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे अशी मजुरी की ज्याच्याने उत्पादनात काय, प्रोडक्शन मध्ये काही भर पडत नाही. कळलं का? अनप्रोडक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह दोन जोड्या आणल्या बघा आज. प्रोडक्टिव्ह वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट, अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. आता ऐका काही गोष्टी पुढच्या आहेत. ठीक आहे. कस्टम ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी कधी येतो म्हणून सांगितलं तर जेव्हा दुसऱ्या देशातनं माल तुम्ही परचेस करा म्हणजे आयात करा, तेवढा ह्या ड्युटीज द्यायला लागतात. ड्युटी म्हणजे शुल्क. त्यामुळे तर ते प्रोडक्ट थोडेसे कॉस्टली असतात, आपल्यापेक्षा कॉस्टली असतात. ते झालं. ट्रेड एक्सपेन्सेस म्हणजे व्यापारी खर्च. बस, ह्याच्यावर जरा नंतर बोलू आपण. आता तरी इथं घ्या. हिटिंग अँड लाइटिंग, लोखंड, प्लास्टिक, फायबर वितळवायचं असतं बघा, वितळवायचं असतं ते हिटिंग अँड लाइटिंग. आणि डॉक चार्जेस म्हणजे समुद्र किनारी आपला जर कुठला माल उतरला असेल तर त्याचं तुला भाडं भरावं लागतं. भाडं भरून माल सोडवायचा. काही जण म्हणतात बघा, नाही हो माल आलाय, ट्रान्सपोर्टला आलाय, माल सोडवायचा आहे. सोडवायचं म्हणजे कोणी पकडून ठेवलाय? नाही, ते ट्रान्सपोर्ट वाल्याकडे असतोय माल, पैसे भरून माल सोडवायचा असतो, घ्यायचा असतो. बोलतात बघा, ट्रान्सपोर्ट वाल्याकडे भाडेदाराला नको द्यायचं, त्याला सांभाळलाय ना माल. झालं. डेबिट साईड संपली. आज पुन्हा रिपीट केलं मुद्दा. आता ती साईड लगेच संपणार आहे म्हणून ही घेतली. आता ती लगेच संपली. क्रेडिट व्हॉट गोज आउट. गुड्स तुमचे गेले, कुठल्याही कारणाने वस्तू बाहेर गेल्या, बाहेर म्हणजे बिझनेस मधनं क्रेडिट व्हॉट गोज आउट, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे. त्यात पहिला व्यवहार बाय सेल्स. हलू नका, शांतपणे बसा ना. हा, सेल्स. या सेल्स म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. या किती प्रकारचे सेल्स असतात? 2. कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स. कंबाईन असते त्याच्यामध्ये सेल्स. नंतर लेस सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड. म्हणजे काय सांगा आता? सेल्स रिटर्न, विकलेला माल परत आला. तुम्ही इथं कसं माल परत करता, तसं लोक तुम्हाला माल परत करणार की तुम्ही विकलेला माल त्याला पसंत नसेल, खराब असेल, रवा घेतला, आळ्या असतील, हो मिरचीने खरेदी करा, एकदम स्वस्त पडते म्हणून 10 पोती आणतात आणि विकतात आणि परत सांगायला गेलं की राग येतो. आमच्या दुकानात माल स्वच्छ असतो. बोलायला काय जाते? हा, जाऊ दे असो. परवाचे घडलं त्या दुकानात पाऊल टाकणार नाही आता परत. आहे ह्याच्या रोडला, अशा टॉकीच्या रोडला. झालं सेल्स रिटर्न. आणि ह्याच्यात आता ऍड काय होणार? सेल्स रिटर्नचा अर्थ कळाला का? विकलेला माल परत आला, आपले सेल्स काय होणार? कमी होणार. समजा 50,000चे माल विकला आणि 5,000चा माल रिटर्न आला. रिटर्न म्हणजे कळते सगळ्यांना माहिती आहे. अलीकडे मोबाईल हे वापरत असल्यामुळे नॉर्मल इंग्लिश असतात.
मग आता इथं 5,000. मग तुमचे सेल्स किती झाले? 45,000. कळालं? सेल्स कमी होतात. आता ह्याच्यासारखा एक व्यवहार येणार आहे. हे बघ ह्याच्यासारखा अनरेकॉर्डेड सेल्स. मग अनरेकॉर्डेड सेल्स असतील तर काय करायचे ते? ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. कोण सांगताय अर्थ मला अनरेकॉर्डेड सेल्सचा? तिथंच अर्थ आहे. नॉट रेकॉर्डेड सेल्स. माल विकलाय, कस्टमरनी घेऊन गेलाय, त्याचं बिल आहे, मग विक्री वाढव ना. विक्री झाली आहे ना ऍक्च्युअल, मग विक्री वाढव, तुझे सेल्स वाढव. ऍड टू सेल्स आणि फिगर आहे. बस एक टप्पा संपला. आता 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे गुड्स बाहेर जातात. क्रेडिट व्हॉट गोज आउट. पहिलं बाय गुड्स टेकन बाय ट्रेडर. नाही, आता ट्रेडर नाही, पार्टनर. बाय गुड्स टेकन बाय पार्टनर. ए असेल, बी असेल, कोण असेल त्याचं नाव देतात. काय अर्थ कळाला? पार्टनरनी वस्तू घेतल्या. क्रेडिट व्हॉट गोज आउट. माल बाहेर गेलायच, माल बाहेर जाणार. हा. नंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड शॉर्टकट ॲज फ्री सॅम्पल. कोण सांगते याचा अर्थ? गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे जाहिरात म्हणून माल फुकट वाटतात. असतं ना, एकावर एक फ्री असतं बघा, दुसरे प्रोडक्ट असतात बघा, त्याच्याप्रमाणे जाहिरात म्हणून माल फुकट वाटला. क्रेडिट व्हॉट गोज आउट. ते जे नवीन प्रोडक्ट असेल ते लॉन्च करायचं असेल तर जुन्या प्रोडक्ट बरोबर ते प्रोडक्ट द्यायचं, लहान प्रमाणात द्यायचं. नाही तर तो घेतो एवढंच प्रोडक्ट आणि तू देणार मोठं प्रोडक्ट, असं नाही करायचं, परवडणार नाही. जे घे त्याच्यावर ते छोटंसं पॅक द्यायचं त्याला, म्हणजे त्याला ते कळावं नवीन प्रोडक्ट लॉन्च झाले, आवडलं तर तो मोठ्या प्रमाणात घेईल. क्रेडिट व्हॉट गोज आउट. अजून एक क्रेडिट व्हॉट गोज आउट काय? बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. हे कळेल की बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, आग लागून माल जळाला. ही सगळी करणं माल गेला की नाही, हे कुठे पार्टनरने घेतलं. हे जाहिरात म्हणून फ्री मध्ये पब्लिक मध्ये वाटलं. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज डिस्ट्रॉइड बाय फायर, आग लागून माल जळाला. ही सगळी करणं क्रेडिट व्हॉट गोज आउट ची आहे. अजून एक व्यवहार आहे, ह्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक पुढच्या वर्षी जाणार. ह्या वर्षी 31 मार्चला जो क्लोजिंग स्टॉक असेल तो पुढच्या वर्षी ओपनिंग स्टॉक जाणार. हा कसा आला? मागच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक हा ह्या वर्षाचा ओपनिंग स्टॉक. ओके, मग ह्या वर्षाचा क्लोजिंग स्टॉक हा पुढच्या वर्षाचा ओपनिंग स्टॉक. बरं, आता एवढंच लक्षात ठेवा, क्रेडिट व्हॉट गोज क्लोजिंग स्टॉक. इथं तुमचा ट्रेडिंग अकाउंट सांगतो. एवढंच असतं या साईडला, या साईडला एवढंच असतं. आज जरा क्लोजिंग वर जास्त बोलणार आहे. जीपी आणि जीपी, ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस. हे कळाले बाजू, ही बाजू कळाली. हा आता ही सेकंड टाइम रिपीट केलंय मी. काही जणांनी लिहिलंय, आता बघितलं मी, मला हे सगळे आयटम लिहिलेले पाहिजे. 19 चे 19 आणि हे आयटम वर खाली, हे व्हायचं कारणच नाही वर खाली, त्यांचा गट केलाय मी. इथं वर खाली झालं चालतंय, पण 11 पाहिजे. हे ड्रॉप चार्जेस वर घ्या, कस्टम इम्पोर्ट ड्युटी वरती घ्या, चालतंय, कसंही करा. आता तुम्ही म्हणाल की एवढे 19 खर्च पाठ करायलाच पाहिजे. हे जर पाठ केले तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोपा जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नुसती 2 वाक्य देतो, तीच मला लास्ट इयरला शिकवलेली. ती 2 वाक्य देतो, तुमचा एवढा मोठा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लिअर होतो. त्यातले तरी मी काही पॉइंट्स बोलणार आहे ते पॉइंट सुद्धा. बरं ठीक आहे. आता इथे ट्रेडिंग अकाउंट झालेलं आहे. जरा ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस सांगतो, जरा लक्ष दे. ते जरा पक्क होऊ दे. काय होतंय, काही जणांना सगळं सोडवता येतंय हो, पण ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस काढताना काहीतरी गडबड करतात. मी आता आकडेच घेतो. समजा इकडची बेरीज आहे 1,20,000, क्रेडिटची बेरीज आहे 1,20,000. आम्ही बघितली ती साईड जड आहे, पैशानी जड आहे. 1,20,000 ती बेरीज इकडे घ्यायची डेबिटला. 1,20,000 कच्ची इथं वरती बेरीज करून घ्यायची, रफ टोटल करून घ्यायची. ती बेरीज आहे 80,000. कुठली? ही सगळी वरची G1, G2, G3, परचेस, ओपनिंग स्टॉक सगळं मिळून 80,000. 1,20 मधनं 80 वजा करायचे. डिफरन्स किती आला? 40,000. हा तुझा काय झाला? ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. हे लिखाण बघून ठेवा. किती वेळा काही सांगितलं तरी परत अर्धवट लिहितातच. ट्रान्सफर टू, सगळंच लिहितो आज. ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बस एवढं लिखाण मला पाहिजे. कधी येतो ग्रॉस प्रॉफिट? आता बोला. का ह्याच्यावर भर झालाय. एक्सेस ऑफ क्रेडिट ओव्हर डेबिट, ओव्हर डेबिट इज कॉल्ड ग्रॉस प्रॉफिट इन केस ट्रेडिंग अकाउंट असेल तर. आणि ग्रॉस लॉस कधी येणार सांग आता, उलट बोल. ग्रॉस लॉस एक्सेस ऑफ डेबिट ही सेट जड आहे.
ओव्हर क्रेडिट. इथं ग्रॉस लॉस येतो. सेम हेच शब्द सगळीकडे द्यायचे. तुम्हाला येणार नाही, 99% येणार 12वीचे प्रॉब्लेमला, फायनल अकाउंटला. एमसीक्यूला येईल, एमसीक्यूला विचारतील, पण प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस लॉस आला होणार नाही. ग्रॉस लॉस आला की नेट लॉस येणार गणितात. जाऊ दे, माहित पाहिजे फक्त. इथं तुमचा ट्रेडिंगचं लेक्चर संपलं. आज कंप्लीट दिलंय. आता उद्या काय करायचं, आल्या मी सांगायची गरज नाही. आल्या लगेच मागचं पान काढायचं आणि सिस्पेनला लिहायला सुरू करून टाकायचं. रुलिंग नको, पानाला घडी घाला आणि लिहायला सुरुवात करा. आणि त्याच्या आधी प्रॅक्टिस घरी पाहिजे. प्रॅक्टिस घरी पाहिजे. घरी एकदा घेऊन बघा. मी काल लेक्चर द्यायच्या आधी मीच तयारी करून आलो मुद्दाम. ते डायग्राम मी आधी काढून बघितलं, इतके वर्ष झाले ते, म्हणून ते सगळं जमलं. डोक्यात जे होतं ते पेपरवर आणलं पाहिजे. म्हणजे स्क्रिप्ट तयार करणं म्हणतात की नाही, तसा प्रकार केला आणि मग आलो. हा, कालचं लेक्चर. आज काय नाही, आज हे माहित होतं, सगळं माहित असं. ते फर्स्ट लेक्चर होतं ना, फर्स्ट लेक्चर होतं, चेंज करून टाकलं लेक्चर सगळं प्रकार. मग त्याच्याप्रमाणे आज झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. उद्या माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लेक्चर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आज एवढंच आहे. आता काय करूया, पार्टनरशिप प्रकार आहेत बघा, ते जरा एक्सप्लेन करूया. पार्टनरशिप प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनर्स आहे बघा. एमसीक्यू ला येत आहे, एरिजच पार्ट आहे, घेऊन टाकले बघा. सोपं आहे. ऍक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर वाचा, तुम्हालाही सोपं आहे. ऍक्टिव्ह पार्टनर म्हणजे काय, जो बिझनेस मध्ये ऍक्टिव्हली काम करतो त्याला ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतात. ए पर्सन हु इज एंगेज्ड इन डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. दररोजच्या दररोज बिझनेस मध्ये येतोय, दुकान उघडतोय, ऑपरेटिंग बघतोय, सेल्स, परचेस, बँक सगळं बघतोय, त्याला ऍक्टिव्ह पार्टनर म्हणतात. जो ऍक्टिव्हली वर्क करतो तो ऍक्टिव्ह पार्टनर. कारण हे ऑब्जेक्टिव्हला, एमसीक्यूला येते, हे असं वाक्य टाकतात आणि म्हणतात ऍक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, नॉमिनल पार्टनर, मायनर पार्टनर असं नाव देतात. मग तुम्ही निवडायचं. जो डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो त्याला ऍक्टिव्ह पार्टनर असं म्हणतात. सक्रिय पार्टनर, सक्रिय म्हणजे जो काम करतो तो. हा, दुसरा स्लीपिंग पार्टनर वाचा. स्लीपिंग पार्टनर, स्लीप शब्द माहित आहे. ए पर्सन हु कॉन्ट्रीब्युट्स ए कॅपिटल, म्हणजे बिझनेसला तो कॅपिटल देतो पण बट नॉट टेक ऍक्टिव्ह पार्ट इन डे टू डे ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तो कॅपिटल इन्व्हेस्ट, तुला पैसे पाहिजेत का, फायनान्स पाहिजे का, घे 1 लाख 2 लाख, मी काय येणार नाही, मला काय यायला जमणार नाही असं. म्हणजे बिझनेस मध्ये तो पार्टनर आहे पण येत नाही, फक्त प्रॉफिट घ्यायला येतो. कॅपिटल इन्व्हेस्ट करायला आणि प्रॉफिट घ्यायला. म्हणजे तरी 8-15 दिवसात सुट्टी असेल त्या दिवशी येऊन बसतो पण ऍक्टिव्हली पार्ट घेत नाही, त्याला स्लीपिंग पार्टनर म्हणतात. म्हणजे कशासाठी येतो, फक्त कॅपिटल देण्यासाठी आणि नंतर प्रॉफिट घेण्यासाठी. बघा शेवटचं वाक्य, टू डज नॉट टेक ऍक्टिव्ह पार्ट इन डे टू डे ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तो काय, दररोजच्या बिझनेस मध्ये तो सक्रिय नसतो, फक्त भांडवल इन्व्हेस्ट करतो आणि जातो, त्याचा विश्वास आहे. कागदपत्र असतात की डॉक्युमेंट असतात. नंबर नॉमिनल पार्टनर वाचा. नॉमिनल पार्टनर, ए पर्सन हु नायदर कॉन्ट्रीब्यूट एनी कॅपिटल नॉट टेक ऍक्टिव्ह पार्ट इन दी बिझनेस. मग ह्याला कशाला घेतलंय, तो कॅपिटल पण देत नाही आणि बिझनेस मध्ये ऍक्टिव्ह पार्ट पण घेत नाही, सक्रिय पण नाहीये. मग ह्याला कशाला घेतलंय, बिझनेस मध्ये त्याचं नाव असण्याने गिराईक वाढतं. हो, बिझनेस मध्ये त्याचं नाव असण्याने गिराईक वाढतं. आता मोठी अपार्टमेंटची स्कीम असेल तर मुद्दाम एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीला, सेलिब्रिटीला तिथला एक फ्लॅट फ्री देतात. फ्री देतात, हा, सेलिब्रिटीला. मग हे ना अमुक अमुक माणसाने इथं फ्लॅट घेतला, मग बाकीचे लोक पण घेतात तिथं. हो, होतं तसं. हे इथल्या एरियात नाही, लक्झरियस मुंबई, पुणे वगैरे मोठ्या शहरात ना असं मुद्दाम देतात. एखाद्या वेल नोन माणसाला फ्लॅट फ्री देतात आणि ते ऍडव्हर्टाईज करतात. आता इथंच मिरजेत सांगतो, इथं कोपऱ्याला पोस्टाचे, तिथं कोपऱ्याला हे तयार व्हायला माहिती आहे, शॉपिंग मॉल मोठं. इथं किल्ल्याला जाताना तिथं पीएन गाडगिळचं नाव टाकलेलं, पीएन गाडगिळचं नाव जाताना बघा. मग पीएन गाडगिळ सर ते शोरूम काढणार आहेत तिथं का त्यांचं ऍडव्हर्टाईजमेंट नाव वापरलंय कोण असतं. पेपरात पण ऍड आली ती, पेपरात आपल्या सकाळ पेपर लोक ह्याला पुढारीला. आणि तिथं आता नवीन ऍडव्हर्टाईज लावले बघा तुम्ही, काही दुकानगाळे शिल्लक म्हणून. कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार आहे तिथं, अपार्टमेंट नाही आहे, ते सगळी दुकानच आहेत, ऑफिसेस आणि दुकान. हा, तिथं आहे बघा. बघा पीएन गाडगिळचं नाव, म्हणजे त्याचं नाव त्यांनी वापरलं. मग पीएन गाडगिळने पैसे घेतले असणार, माझं नाव वापरलं तुम्ही, गुडविल. असा प्रकार असतो, हेच बोलायचं आहे. बरं, लास्ट वाचा. मायनर पार्टनर समजणार की तुम्हाला, ज्या पार्टनरचं एज कितीच्या आत आहे, 18 इयर्सच्या आत आहे, असं मायनर पार्टनर असतात. हा, ए पार्टनर हुज एज इज लेस दॅन 18 इयर्स इज कॉल्ड मायनर पार्टनर. ज्या पार्टनरचं वय 18 वयापेक्षा कमी आहे त्याला मायनर पार्टनर असं म्हणतात.
हे पार्टनरचे प्रकार झाले. मुद्दाम कंटिन्यू कंप्लीट केले मी. आता हा भाग इथे थांबूया. उद्या मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लेक्चर आहे, पुढे घेणार आहे मी. हा, आता उद्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लेक्चर होणार. आणि आता जरा वेळाने तुम्हाला सिलेबस बद्दल बोलतो. सिलेबसचं पुस्तक आणलंय त्याच्यावरनं बोलूया आपण.